सण उत्सव असो वा अचानक गोड खाण्याची इच्छा, बुंदीचा लाडू हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. पण बाजारासारखे परफेक्ट दाणेदार आणि रसरशीत बुंदीचे लाडू बनवणं खरंच खूप सोपं आहे. तुमचे लाडू पहिल्याच प्रयत्नात एकदम अचूक होतील आणि तोंडात टाकताच विरघळतील. तर तुम्ही लाडू बघू शकतात किती छान सॉफ्ट आणि असा इझी तुटतो आहे, कडक अजिबात झालेला नाही आहे. बुंदीचे दाणे सुद्धा खूप असे नरम आहेत. त्याचं टेक्स्चरही खूप छान आहे. तर वेळ न वाया घालवता लगेच सुरुवात करूया आपल्या या दाणेदार बुंदीच्या लाडूच्या रेसिपीला. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बुंदी बनवायला आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ मी चाळून घेणार आहे. तर बेसन पीठ छान चाळून झालेलं आहे. तर त्या बुंदीसाठी पीठ भिजायला आपल्याला किती पाणी लागणार आहे ते आपण बघूयात. तर मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून ते आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान भिजवून घ्यायचं आहे. तर पिठामध्ये एकही गिठोळी राहायला नको बुंदीच्या बॅटरमध्ये. तर छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं फेटून घेणार तेवढी तुमची बुंदी छान फुलून येईल, म्हणून फेटून घ्यायचं आहे. तर पाणी पण आपण बघूयात की किती लागलेलं आहे. तर जास्त घट्टही भिजू नका आणि जास्त पातळही भिजू नका. म्हणजे आता एवढंच पाणी उरलेलं आहे. हे अशा पद्धतीचं बेसन पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, जे बुंदीसाठी आपल्याला लागणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर मी आता वाटीमध्ये 1.5 चमचा काढून घेणार आहे. तर यात मी कलर टाकून घेणार आहे. तर मी 2 वाटींमध्ये ते बॅटर काढून घेतले. तर मी एका वाटीत टाकून घेणार आहे रेड कलर. तर रेड कलर मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेईल. तर त्यानंतर टाकून घेईल एका वाटीत ग्रीन कलर. त्यालाही छान मिक्स करून घेईल आणि जो राहिलेला बॅटर आहे त्यात मी ऑरेंज कलर टाकून घेईल आणि त्यालाही छान मिक्स करून घेईल. आता हे तिघही कलर छान मिक्स करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता बुंदी पाडून घेऊ. मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. तर मी आता बुंदी पाडून घेते. तर मी जराचाही वापर करणार नाही आहे. त्यानंतर जी बुंदी पाडायला मिळतं दुकानांमध्ये त्याचाही मी वापर करणार नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी घरच्या जुगाडात बुंदी कशी पाडायची आज मी ते दाखवणार आहे. तर अगोदर मी बुंदी पाडून घेते. तर बुंदी पाडताना फुल गॅस ठेवायचा. तेल खूप तापून झालं की मग तो गॅस बंद करायचा. बुंदी जास्त तळायची नाही आहे, बुंदीला कडक होऊ द्यायचं नाही आहे. तर बुंदी टाकल्याबरोबर तिला लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे. बुंदी इथे आपल्याला लाडू बनवण्यासाठी नरम हवी आहे, म्हणून तिला जास्त वेळ तळायची नाही. तर मी ही बुंदी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मी इथे चहाच्या गाळणीने काढते, त्याने पटकन निघून होतं. कारण ती बारीक बुंदी आहे, चमच्याने व्यवस्थित काढता येत नाही. तर मी परत बुंदी पाडून घेते. अशाच पद्धतीने मी बाकीच्या कलरचेही बुंदी पाडून घेते. तर कलरची बुंदी पाडत असतानाची व्हिडिओ चुकून माझ्याकडून डिलीट झालेली आहे, पण ती बुंदी मी अशाच पद्धतीने पाडून घेतलेली आहे. तर बघू शकता छान एकसारखे दाणे तयार झालेले आहेत. तर इलाही मी गाळणीने काढून घेते.
तर ही अशा पद्धतीने बुंदी इथे काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी साबुदाण्यांसारखी बुंदी तयार झालेली आहे. तर ती बुंदी मी कशी पाडली आहे आता मी तुम्हाला ते सांगते. तर मी ते मैद्याची पिशवी घेतलेली आहे. तर त्याचा बारीक असा कोपरा आपल्याला कापून घ्यायचा आहे साबुदाणा एवढा. तर या पिशवीत मी आता ते बॅटर टाकून घेईल. तर मी ते रेड कलरचं टाकून घेते. जसा आपला मेहंदीचा कोण असतो किंवा आपण केक करत असताना जो कोण तयार करतो नाव वगैरे लिहिण्यासाठी, तर तशा पद्धतीचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मी रेड कलरचं बॅटर पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने पकडायचं आणि पटापट तेलात बुंदी आपल्याला सोडायची आहे. अशा पद्धतीने मी राहिलेले 2 कलरची बुंदी पाडून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की त्याही बुंदी एकसारख्या तयार झालेल्या आहेत. छान मस्त असे कलर तयार झालेले आहेत. तर बघू शकतात किती छान दिसत आहेत. तर आता आपण पाक बनवून घेऊ. तर मी इथे 1 कपाला कमी साखर घेतलेली आहे. पूर्ण फुल कप नाही घेतला आहे. तर मी इथे टाकून घेते. तर मी इथे अर्धा कपाच्या अगदी थोडंसं वर पाणी घेतले. तर ते आता टाकून घेते. आणि आता साखर छान विरघळून घ्यायची आहे. तर मी इथे ऑरेंज कलर टाकून घेते. मस्त कलर आलेला आहे. त्यानंतर यात थोडा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं दूध 1 ते 2 चमचे एवढं दूध टाकून घेतलेलं आहे. आता याला थोडी ना उकळ येऊ देऊ. हे बघा आता हा जो फेस आलेला आहे तर आता आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. मग त्याला छान उकळ आलेली आहे. आता यात आपण बुंदी टाकून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे खूप पातळ वाटत असेल तर टेन्शन नका घेऊ. याला कमी गॅसवरच ठेवायचं आणि पूर्ण पाक आहे ना तर तो शोषून घेईल बुंदी. तर या बुंदीला जोपर्यंत पूर्ण पाक ओढून घेत नाही तोपर्यंत कमी गॅसवर त्याला कोरडं करून घ्यायचं आहे. छान खूप छान बुंदीचे लाडू तयार होतात. छान असे रसरशीत तयार होतात. तर मी यात मगज बी टाकून घेणार आहे आणि त्याला छान तुपाचा फ्लेवर पण देणार आहे. तर मी त्यात तूप टाकून घेते 1 चमचा. तर लाडूला छान तुपाचा फ्लेवर येतो. खाताना खूप छान तुपाची चव येते. तर बुंदी तुम्ही तेलात पण तळू शकतात आणि तुपात पण तळू शकतात. तर मी तेलातच तळून घेतलेली होती म्हणून आता तुपाचा फ्लेवर एक मी दिलेला आहे. तर त्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता छान तयार झालेला आहे. तर त्याला मी आता एका ताटात काढून घेते.
आता याला आपल्याला आहे ना कोमट होऊ द्यायचं आहे. गरम गरम लाडू बांधता येणार नाही, हाताला चटका लागेल. तर याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. लाडू बांधता येतील एवढं आपल्याला हाताला सोसवेल एवढं कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे. जर तुमचे लाडू बांधले जात नसतील तर त्याला पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि पुन्हा त्याला थोडं गरम करायचं, आटवू द्यायचं. तर मी त्या हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे मी तेल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्याल, कारण ते हाताला चिपकतात. तर बघू शकता छान लाडू बांधला गेलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व लाडू आता बांधून घेते. मस्त एकसारखे छान बुंदीचे लाडू तयार झालेले आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने लाडू बनवून बघा. पहिल्याच प्रयत्नात तुमचे लाडू छान तयार होतील आणि घरातल्यांना तुम्हाला सर्वांनाच लाडू खूप आवडतील. तर अशा पद्धतीने बुंदीचे लाडू नक्की बनवून बघा. बुंदीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे सर्वच लाडू मस्त तयार झालेले आहेत. तर लाडू अगदी इझी तुटतो, छान रसरशीत लाडू तयार झालेला आहे. 4 ते 5 तासांनी सुद्धा हा लाडू कडक होणार नाही, नरमच राहील अशा पद्धतीने. तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.